शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी धुळ्यामध्ये शिक्षण विभागाचा आढावा घेतला। शाळांना भेटी न दिल्यानं प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सुनावलं तर शिक्षकांशीही संवाद साधला। सिंधुदुर्गमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक। आमदार निलेश राणेंनी निधी खर्चावरून प्रशासनाला धारेवर धरलं। बुलडाण्यामधल्या दिवंगत शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची शेतकरी नेते राजू शेट्टींनी भेट घेतली। सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे कैलास नागरे यांना आपलं बलिदान द्यावं लागलं। राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये किरीट सोमय्या धमकी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजपचं आंदोलन। धमकी देणाऱ्या युसुफ अन्सारीला अटक करण्याची मागणी। डेंग्यू तापाच्या रुग्णाचं 6 लाख बिल कसं? रुग्णाला अमृत पाजलं का? आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरवर संतापले। ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव येण्याच्या भीतीनं तुळजापुरातून जवळपास 100 लोक गायब झाल्याची सूत्रांची माहिती। आतापर्यंत 35 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल। 14 आरोपी अटकेत तर 21 आरोपी अजूनही फरार। मनमाड ते कसारा नव्या रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरी। मुंबई लोकल आता नाशिकपर्यंत धावण्याची शक्यता। माजी खासदार हेमंत गोडसेंच्या पाठपुराव्याला यश। बदलापूर वांगणी दरम्यानचं पुढील स्टेशन कासगाव असणार। कासगाव मोरबे मानसरोवर नवीन रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण। बदलापूरहून 30 मिनिटांमध्ये नवी मुंबई गाठता येणार। उन्हाळी सुट्ट्यांमुळे पुण्यातील ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी पुणे दर्शन बस सेवा। पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून बस सेवा सुरू। डेक्कन जिमखाना आणि पुणे स्टेशनपासून सुरू होतं पुणे दर्शन बस सेवा। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरानं पुन्हा नव्यानं विक्रमी उच्चांकी गाठला। सोन्याचे दर 95,200 रुपयांवर सलग 5 दिवसांपासून वाढ होत असल्यानं सोन्याच्या दरानं जळगावच्या इतिहासामध्ये नवा विक्रम नोंदवला। सिंधुदुर्गमधल्या पहिल्या मार्केट यार्डचं आज भूमिपूजन। या मार्केट यार्डमुळे कोकणातील शेतकऱ्यांना फायदा होणार, यामुळे शेतकरी वर्गात समाधान। परभणी जिल्ह्यासाठी 4 अग्निशामक रेस्क्यू वाहनं। मंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते अग्निशामक रेस्क्यू वाहनांचं लोकार्पण।